बघा कसा व्यवस्थित मसाला कोट झालाय। एकदम मस्त कुरकुरीत झालाय चिकन 65। आणि माझ्या छोट्या ननंदबाई पण आलेल्या आहेत, तुम्हाला मी त्यांची आता ओळख करून देते। आतमधनं एकदम सॉफ्ट झालंय बघा। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज माझ्या ना छोट्या नणंदबाई येणार आहेत। आपल्या चॅनलच्या त्या खूप मोठ्या फॅन आहेत, त्यांना या आपल्या चॅनलवरच्या रेसिपी बघायला खूप आवडतात। आज स्पेशली ना त्या आपल्या हा स्टुडिओ पाहण्यासाठी येणार आहेत, पहिल्यांदाच येणार आहेत, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी एक स्पेशल रेसिपी बनवूया। आता मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत, नॉनव्हेजच्या वारी त्यांना काय वेगळं असं बनवून द्यायचा प्रश्न पडतोच ना, तेव्हा तुम्ही असं चिकन 65 त्यांना बनवून द्या। म्हणजे बाजारात गेल्यावर बघा मुलं चायनीज खाण्यासाठी हट्ट करतात, त्यांना ते आवडतं ना खायला, मग आपण हे घरच्या घरी असं 65 बनवून द्यायचं, त्यांना नक्कीच आवडेल खायला। घरच्या घरी बनवलात ना की पौष्टिक पण आणि चविष्ट पण तयार होतं। भरपूर जण चिकन 65 घरी बनवतात, पण त्यांचं ते 65 आहे ना बाजारासारखं होत नाही, कुरकुरीत होत नाही, चविष्ट होत नाही। मग त्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आज नॉनव्हेजचा वार आहे, म्हणून म्हटलं ननंदबाईंच्या आवडीचं चिकन 65 बनवूया, त्यांच्यासाठी आज स्पेशल बेत करायला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला हे पाऊण किलोच्या प्रमाणात चिकन 65 बनवून दाखवणार आहे। इथे मी चिकन ना चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि चिकनच्या ना अशा बारीक बारीक फोडी केल्या आहेत। 65 साठी ना जास्त मोठ्या नाही फोडी ठेवायच्या, अशा बारीक बारीकच ठेवायच्या आहेत, म्हणजे तळतात पण पटकन, शिजतात पटकन आणि खायला पण चांगल्या वाटतात। पाऊण किलो चिकन 65 बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। या सगळ्या साहित्याचं प्रमाण आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय। मिरची पावडर घेतली आहे, चिकन 65 मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, हळद, आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे, दही, इथे मी कढीपत्त्याची पानं अशी कापून घेतली आहेत, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय, 2 अंडी घेतली आहेत आणि पिठांमध्ये इथे कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि तांदळाचं पीठ घेतलंय आणि 65 तळण्यासाठी तेल लागणार आहे। एवढंच साहित्य। हे बघा एवढे असे चिकनचे पीस घेतले आहेत। एक एक आता मसाले टाकूया। सगळ्यात पहिल्यांदा चवीनुसार मीठ टाकायचं, त्यानंतर मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, चिकन 65 मसाला आणि आलं आणि लसूणची पेस्ट। जास्त ओलसर आपल्याला पेस्ट नाही हा टाकायची, हे मिश्रण आहे ना नाही तर पातळ होईल, अशी सुक्की तयार करून घ्यायची। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मसाले, त्यानंतर ही पेस्ट व्यवस्थित चिकनला आपण लावून घेऊया। सर्व मसाले मी व्यवस्थित आधी चिकनला असे लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये अंड फोडायचंय। त्यानंतर दही टाकूया आणि कढीपत्ता बारीक कापलेला, कढीपत्ता जरा टाका हा, सुगंध चव अगदी मस्त येते 65 ला। एक एक पीठ टाकूया। सगळ्यात पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ आपण हे 65 ला वापरायचंय, म्हणजे चिकन 65 ना कुरकुरीत होतात मस्त। आणि तांदळाचं पीठ, जेवढं कॉर्नफ्लॉवर टाकलात ना त्याच्या अर्ध्या पटीत आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकायचंय। सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। सगळ्या चिकनला ना व्यवस्थित मी हे मसाले पीठ असं लावून घेतलेलं आहे बघा। प्रत्येक चिकनला ना व्यवस्थित असा मसाला कोट झालाय बघा, असं चिकन दिसत नाही, त्याला व्यवस्थित असा मसाला दिसतोय लागलेला ना वरतून, एकदम मसालेदार दिसतंय। तुम्हाला वाटत असेल पीठ कमी झालेलं आहे, असं हे व्यवस्थित चिकट झालेलं दिसत नाहीये चिकन,
त्याला व्यवस्थित पीठ चिकटलं नाहीये. तुम्ही आणखीन त्यामध्ये पिठाचं प्रमाण कॉर्नफ्लॉवरचं आणि थोडं तांदळाचं प्रमाण वाढवलात ना तांदळाच्या पिठाचं तरी देखील चालेल. आता आपल्याला चिकन आहे ना अर्धा ते पाऊण तास असं मुरत ठेवायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि चिकन ना मस्तपैकी मुरत ठेवते, म्हणजे सगळ्या मसाल्याची चव, सगळ्या त्या पेस्टची चव ह्या चिकनमध्ये मस्त अशी उतरेल. चिकन मुरत ठेवून अर्धा तास झालेला आहे, मस्त अगदी मुरलंय. आता आपण ना हे मस्तपैकी फ्राय करून घेऊया. तेल ठेवलेलं तापत, तेल पण तापलेलं आहे. आता आपण तळायला सुरुवात करूया. हे बघा असं हे तेल तापलेलं हवं हा, असे एवढे बुडबुडे यायला पाहिजे. एकदम गॅस फास्ट करून पण तळायचे नाहीयेत कडकडीत तेलात, किंवा एकदम गॅस कमी करून मंद तेलात पण तळायचे नाहीयेत. आपण ना गॅसचा अंदाज घ्यायचा. तेल असं व्यवस्थित छान तापलेलं हवं, म्हणजेच मीडियम टू हाईट वरती ना आपण हे तळून घ्यायच्या. एकदम कडकडीत तेलात तळलात ना की वरूनच असा रंग येईल आणि करपेल, ते आतपर्यंत छान शिजणार नाही सॉफ्ट असं. एकदम गॅस कमी करून तळलात मंद तेलात ना तर हे चिकन ना तेलकट होईल. तर मस्त आपण हे तळून घेऊया. अर्धा ते 1 मिनिट झाला. चिकन असं सेट झालं की असं झारा लावायचा. बघा कसा व्यवस्थित मसाला कोट झालाय. आपण मस्तपैकी ना तळून घेऊया. एक 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण ना हे चिकन शिजलंय काय असं बघायचं. हे बघा मस्त असं हे चिकन शिजलंय. सगळं तेल असं अलगद निथळायचं. एकदम मस्त कुरकुरीत झालाय चिकन 65. कृष्णाई कलर पण बघ किती चांगला आलाय. होय मस्त आलाय. वेगळा कुठला कलर सुद्धा घालायची गरज नाही. होय, म्हणूनच ती काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे ना. ती वापरलात ना रंग पण मस्त येतो. आणि तुम्ही काय पण म्हणा, बाबेची रेसिपी म्हणजे टॉपचा विषय. हे देखील चिकन ना मस्त असं तळून घेतलंय बघा. 2 घाणे तळून झालेले आहेत. अजून शेवटचे 2 उरलेले आहेत. मस्त कुरकुरीत आवाज येतोय ना. आणि माझ्या छोट्या नणंदबाई पण आलेल्या आहेत. तुम्हाला मी त्यांची आता ओळख करून देते. तुम्हाला मी माझ्या छोट्या नणंदबाईंची ओळख करून देते. शाळांना आता सुट्टी पडलेली आहे, सुट्ट्यांसाठी आलेल्या आहेत त्या. दुर्वा, नीलम, शुभ्रा आणि सोनाली. म्हणजे ही सोना आणि मोना अशी आम्ही त्यांना नावाने हाक मारतो. आणि आमचा मल्हार पण आलाय. कसं आहे दीदींना पण द्या हो. एकदम कुरकुरीत असं हे चिकन 65 खाण्यासाठी तयार आहे. एकदम कुरकुरीत झालंय आणि आतमधनं ना ज्युसी झालंय. तुम्हाला मी दाखवते. मस्त आतमधनं एकदम सॉफ्ट झालंय बघा. कसं झालं, आवडलं ना? व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.